करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे। या नाजूक परिस्थितीत मूर्तीचं पुरातत्व विभागाकडून संवर्धन करण्यात यावं किंवा मूर्ती संवर्धनासाठी परवानगी मिळावी यासाठी श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हा न्यायालयात सन 2022ला याचिका दाखल केली होती। यामध्ये मुनीश्वर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी केलं होतं। या दाव्यात सुरुवातीला ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर आणि त्यानंतर दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले होते। त्यांनी मूर्ती बदलण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र पुरातत्व विभागानं यात आपलं म्हणणं दिलं नाही, त्यामुळे आपल्याला यात बाजू मांडता आली नाही। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा आदेश दिल्याचं ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणावर होणारी झीज थांबवण्यासाठी संवर्धन करण्यासाठी म्हणून गजानन विश्वनाथ मुनीश्वर यांनी कोल्हापूर न्यायालयामध्ये एक दावा दाखल केला, ज्याच्यामध्ये त्यांनी पुरातत्व खात्यासह देवस्थान समिती आणि महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केलं होतं। त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की एकतर पुरातत्व खात्याने या मूर्तीचं संवर्धन करावं किंवा आम्हाला संवर्धन करून घेण्यासाठी परवानगी मिळावी। आणि याच दाव्यामध्ये मूर्तीची अवस्था बघता म्हणजे साधारणपणे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मूर्तीची अवस्था जी झाली त्याच्यामध्ये मूर्ती बदलणं हा एक पर्याय आहे असं मत घेऊन आम्ही त्याच्यामध्ये प्रतिवादी म्हणून हजर झालो। परंतु पुरातत्व खात्याची त्याच्यामध्ये कैफियत नसल्या कारणानं आम्हाला आमची भूमिका नीटपणानं मांडण्यासाठी कैफियत देण्याचा प्रसंगच म्हणजे त्याच्यामध्ये आलेला नाही। आता यामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागातून किंवा महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमार्फत मूर्तीची पाहणी करून त्या मूर्तीच्या अवस्थेबद्दलचा अहवाल सादर करण्याचा आदेश मेहरबान कोर्टानं त्र्यंबके आणि मांगेराज या दोन पुरातत्व विद्वानांना दिलेला आहे आणि त्या प्रमाणात हा अहवाल सादर होईल आणि त्याच्यावरती पुढं नेमकं या मूर्तीच्या संदर्भात संवर्धन करण्याच्या बाबतीत काय भूमिका घेता येईल याच्यावरती निकष ठरतील। देवीच्या मूर्तीवरील वज्रलेप निघून पडल्यानं शासनानं 1999 मध्ये वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला। त्यावर आक्षेप म्हणून न्यायालयीन दावे दाखल झाले। दरम्यान सर्ववादी प्रतिवादींची तडजोड होऊन 2015 मध्ये पुरातत्व खात्यानं मूर्तीचं रासायनिक संवर्धन करण्यात यावं असं ठरवलं। त्याप्रमाणे राज्य पुरातत्व खात्याच्या मदतीनं रासायनिक संवर्धन केलं, मात्र या संवर्धनातील त्रुटी काही दिवसातच पुढे आल्या, त्यामुळे मूर्तीच्या स्थितीची चर्चा पुन्हा होऊ लागली। अशा परिस्थितीत श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता। यावर आदेश देताना न्यायालयानं पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती मुनीश्वर यांनी दिली आहे। 2022 साली घाईघाईने महालक्ष्मीच्या मूर्तीवर केलेले संवर्धन हे अयशस्वी झाले आहे हे जाणवल्यामुळे आम्ही दिवाणी न्यायालय सिनियर डिव्हिजन येथे त्याविरुद्ध दावा दाखल केला होता। त्यानंतर काही दिवसातच ते संवर्धन निकामी ठरल्याचे दिसून आले, म्हणून कोर्ट कमिशनची आम्ही मागणी केली होती। त्या कोर्ट कमिशन संदर्भात आज 21 फेब्रुवारी रोजी दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमिशनला मान्यता देऊन त्याचा सर्व खर्च वादींनी करावा असा आदेश दिलेला आहे। आता तज्ज्ञांकडून पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मूर्तीचं संवर्धन करायचं की काय याबाबत न्यायालयात निर्णय होईल।